विद्यार्थी मित्र, या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा मराठीचा 25वा धडा ढोल याचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. आदिवासींच्या होळीला किती वर्षांचा इतिहास आहे? तर आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे. अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता? तर आमशा ढोल्या अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात प्रसिद्ध होता. आमशा ढोल्याने कोणती शपथ घेतली होती? यंदाच्या होळीत खूप ढोल वाजवू, अख्खा सातपुडा दणाणून सोडू अशी शपथ आमच्या ढोल्याने घेतली होती. प्रश्न 2, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. सातपुड्याच्या परिसरातील निसर्गाचे वर्णन करा. सातपुड्याच्या परिसरात कंदमुळे, फळे आणि पानाफुलांनी बहरलेले घनदाट जंगल आहे. त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे. निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचे नियम पाळून आदिवासी आपले जीवन जगत होते. आमशाच्या ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्य काय होते? तर आमशा ढोल्या अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात प्रसिद्ध होता. आमशा ढोल्या ढोल वाजवू लागला की गावातील स्त्री पुरुष, पोरे बाळे ढोलाच्या दिशेने येऊ लागायचे. आमशा मोठ्या संघात येऊन ढोल वाजवत असे. ढोल कसा तयार करतात? तर ढोलाचा सांगाडा हा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो. त्यावर कातडी चढवतात. कोणी ढोलाची पाने बसवतात, तर काही तर दोऱ्या आवळतात. अशा प्रकारे ढोल तयार करतात. ढोलाच्या रूपाने आमच्या आपल्यातच राहील हे पटवून देण्यासाठी भक्ताने काय सांगितले? तर आमशाला उद्या सागाच्या झाडाखाली खोल खड्ड्यात गाडले जाईल. त्याचा देह मातीचा, त्याची मातीच होईल. तिथेच एखादी सागाची बी त्या मातीत रुजेल, त्याचं झाड होईल. मोठं सागाचं झाड, त्याचा कोणीतरी ढोल बनवेल. तो ढोल पाहून पुन्हा वाजू लागेल. त्या ढोलाच्या रूपात आमशा आपल्यातच राहील. वाक्यात उपयोग करा. आसमंतात घुमणे. गणपतीच्या मिरवणुकीत ढोलाचा नाद आसमंतात घुमला. पटाईत असणे. राजू तबला वादन करण्यात पटाईत आहे. दणाणून सोडणे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून सोडला. शपथ घेणे. राजूने खूप अभ्यास करण्याची जणू शपथच घेतली. रिंगण धरणे. गावात आलेल्या जादूगाराचे खेळ पाहण्यासाठी लहान मुलांनी जादूगाराभोवती रिंगण धरले. तुम्ही होळी हा सण कसा साजरा करता? त्याचे वर्णन करा. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दिवशी सर्वजण मिळून लाकडे, गवत, पालापाचोळा जळतात. होळीच्या रात्री ठरलेल्या ठिकाणी मध्ये एक लाकूड उभे करून बाकीची लाकडे त्याला तिरपी टेकवून ठेवली जातात आणि त्यावर गवत रचले जाते. होळीला आग लावल्यानंतर घरातील सर्वजण एक एक करून होळीची पूजा करतात. शेवटी होळीसमोर एक नारळ फोडला जातो. सर्वजण होळीला नमस्कार करतात. त्या दिवशी होळीसाठी घरात गोडधोडाचा नैवेद्य तयार केला जातो. त्यामध्ये पुरणपोळीचा बेत हा दरवर्षी ठरलेला असतो. अशा प्रकारे होळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. हा स्वाध्याय कसा वाटला हे कमेंट्समध्ये कळवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.